नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 11.3 सोडविणार आहोत. सोडूया. हा स्वाध्याय आपला समचलन आणि व्यस्तचलन यावर अवलंबून आहे. तर समचलन आणि व्यस्तचलन म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. तर येथे आपल्याला सारणीतील x व y यांच्या किमतीवरून त्यांच्यातील संबंध ओळखायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. तर कोणता पर्याय बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. x च्या व्हॅल्यू या दिलेल्या आहेत आणि y च्या व्हॅल्यू या दिलेल्या आहेत. जर x अपॉन y हा रेशो कॉन्स्टंट आला तर हे काय असेल? समचलन असेल, हे आपल्याला माहीत आहे. आणि जर x आणि y हा गुणाकार जर कॉन्स्टंट येत असेल तर ते काय असते? व्यस्तचलन असते. व्यस्तचलन. आता आपण येथे चेक करू. जर आपण x आणि y या दोन क्वांटिटीचा गुणाकार घेतला तर x ची व्हॅल्यू काय आहे? 1.2 आणि y ची व्हॅल्यू 0.05. हे आन्सर काय येईल? पॉईंटचा विचार करायचा नाही गुणाकार करताना. 12 पंचे 60 येईल आणि पॉईंट कुठे येईल आता? 1 2 3 नंतर, 1 2 3 नंतर, म्हणजे इथे पॉईंट येईल. बरोबर आहे. यालाच आपण कसं लिहू शकतो? 0.06. पॉईंट नंतरचा 0 विचारात नाही घेतला तरी चालेल. ही व्हॅल्यू काय येईल आपली? 0.06. त्याप्रमाणे ही व्हॅल्यू चेक करू आपण. 0.6 इंटू 0.1 हा गुणाकार काय होईल? 6 इंटू 1 म्हणजे 6 होईल. पॉईंट कुठे येईल? 1 2 नंतर, 1 2 म्हणजे पॉईंट येथे येईल. हा पण गुणाकार तोच आलेला आहे. नंतर हा गुणाकार चेक करू आपण. 0.4 इंटू 0.15 15 चौक 60 होतील. आणि 1 2 3 नंतर 1 2 हे 3 आणि पॉईंट येथे येईल. म्हणजे ही पण व्हॅल्यू किती आहे? 0.06 आहे. बरोबर आहे. तिन्ही पण व्हॅल्यू आपल्या इक्वल आलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? ह्या दोन राशींचा गुणाकार सेम असल्यामुळे हे काय? व्यस्तचलन. गुणाकार जर सेम असेल, कॉन्स्टंट असेल तर ते व्यस्तचलन असते. म्हणजे x व्यस्तचलन y, x व्यस्तचलन y. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट दुसरा प्रश्न मित्रांनो, येथे आपल्याला आकारमान आणि दाब यांच्यामध्ये व्यस्तचलन आहे हे दिलेलं आहे. आता दाब पण दिलेला आपल्याला आणि आकारमान पण दिलेलं आहे. जर दाबात 10 एकक वाढ केली तर वायूच्या आकारमानात किती बदल होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला दाब दिलेला आहे आणि आकारमान दिलेले आहे. दाब किती आहे? 750. त्यावेळेस आकारमान किती आहे? 1140. नंतर जर दाबात 10 एकक वाढ केली म्हणजे 750 मध्ये 10 आपण प्लस केले, वाढविले, तर काय होईल? 760. तर त्या वायूच्या आकारमानात किती बदल होईल? समजा x बदल होईल. हे आपण फाइंड आउट करू. तर यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू काढता येईल. आपल्याला काय दिलेलं आहे? व्यस्तचलन म्हणजे दाब आणि आकारमान यामध्ये व्यस्तचलन आहे. व्यस्तचलन असल्यामुळे आपण काय घेणार? गुणाकार. म्हणजे व्यस्तचलन असेल तर ह्या दोन्ही राशींचा गुणाकार इक्वल असतो. म्हणजे 750 गुणिले 1140 बरोबर 760 गुणिले x. या दोन राशींचा गुणाकार आणि या दोन राशींचा गुणाकार इक्वल आहे, कारण व्यस्तचलन आहे. आता यावरून x ची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. x बरोबर काय होईल? 750 गुणिले 1140 आणि हे 760 भागाकारामध्ये येतील. आता आपण हा 0 कॅन्सल केला तर हा 0 कॅन्सल करू. ह्या दोन्ही नंबरला 19 ने डिवाईड करता येईल. पहा, 19 चौक 76 आणि 19 सख 114. आता 2 दोन्ही 4 आणि 2 त्रिक 6. बरोबर आहे. काय राहील पहा? 750 गुणिले हे 3 राहतील आणि हे भागिले 2. आपल्याला 2 ने डिवाईड करता येईल. 2 1 2, 2 त्रिक 6 1, 2 7 14, येथे 1, 2 पंचे 10. म्हणजे काय येईल? 375 गुणिले 3. हा गुणाकार करू आपण. 3 5 15, हातचा आला 1, 3 7 21 आणि 1 22, हातचे आले 2, 3 त्रिक 9 2 11. 1125 लिटर आलेले आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? त्या वायूच्या आकारमानात किती बदल होईल? पहिलं आकारमान किती होतं? 1140. आता किती आलेलं आहे? 1125. म्हणजे फरक किती आला आपला? 1140 मधून 1125 गेली तर 15 फरक येईल. म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल? आकारमानात 15 लिटरने घट झालेली आहे.
पहिले 1140 होतं, तर आपलं उत्तर 1125 आलेलं आहे, म्हणजे कमी झालेलं आहे, म्हणजे घट झालेली आहे. आकारमानात 15 लिटरने घट होईल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो ताशी 45 किलोमीटर वेगाने जाणारी एक मोटरसायकल एक पूल 20 सेकंदात पार करते, तर त्या पुलाची लांबी किती? 45 किलोमीटर गाडीचा वेग आहे एका तासामध्ये, तर 20 सेकंदात गाडी किती अंतर जाईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता आपल्याला हे सूत्र माहिती आहे, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इनटू टाईम. डिस्टन्स म्हणजे काय? अंतर म्हणजे वेग गुणिले वेळ. हे सूत्र आपल्याला माहीत आहे. तर अंतर काढायचं आपल्याला, डिस्टन्स काढायचं 20 सेकंदामध्ये. गाडीचा वेग किती आहे? 45 किलोमीटर पर आवर आहे, किलोमीटर पर आवर. वेळ किती आहे? 20 सेकंदात किती जाईल ते काढायचं आपल्याला, म्हणजे 20 सेकंद. आता पहा, येथे किलोमीटर पर आवर आहे आणि येथे सेकंद आहे. आपल्याला युनिट सारखं करावं लागेल. आता किलोमीटर पर आवरचं आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करावं लागेल, तरच ते येथे सेकंद येतील. त्यामुळे आपण काय करू, किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करू आपण. आता 45 किलोमीटरचे जर मीटर करायचे असतील तर 1000ने गुणावं लागेल, म्हणजे हे होतील मीटर होतील, 45,000 मीटर. आणि 1 आवर येथे सेकंद जर करायचे असतील तर 3600 सेकंद, म्हणजे काय 1 आवर. आता हे सेकंद होतील, बरोबर आहे, आणि गुणिले 20 सेकंद. तर आता पहा, हे सेकंद कॅन्सल होतील, म्हणजे येणारं उत्तर कसं येईल आपलं? मीटरमध्ये येईल. आपल्याला ऑप्शन पण मीटरमध्ये दिलेले आहेत. तर आता ही काटाकाटी करू आपण. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. तर आता हे काय राहील? आपण 9ने डिवाईड करू. 9 चौक 36 होईल, 9 पाची 45 आणि 0, म्हणजे काय राहते पहा, हे 50 राहतात, येथे 20 राहतात आणि येथे 4 राहतात. अजून काटाकाटी करू आपण. 4 1 4, 4 पंचे 20, म्हणजे काय होईल? 50 गुणिले 5. हे उत्तर किती येईल? 250. उत्तर कसं येईल आपलं? मीटरमध्ये येणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो 20 कामगार रोज 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात. तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना रोज किती तास जास्त काम करावे लागेल हे आपल्याला फाइंड आउट करायचे. किती तास जास्त काम करावे लागेल. आता पहा, आपल्याला काय दिलेलं आहे? कामगार दिलेले आहेत, कामगार आणि तास. 20 कामगार दिलेत, तर 6 तास ते रोज काम करतात. आणि इकडे 15 कामगार दिलेत, तर त्यांना किती काम करावं लागेल हे आपण प्रथम कॅल्क्युलेट करू. तर आता 20 कामगार आहेत, तर आपण कामगार कमी केलेत, 15 केलेत, मग त्यामुळे काय होईल? कामाचे तास जास्त लागतील. म्हणजे हे कोणतं? व्यस्त चलन आहे. व्यस्त चलन असेल तर आपण काय करतो? गुणाकार घेतो. म्हणजे इथे आपल्याला असं घेता येईल, 20 गुणिले 6 हा गुणाकार बरोबर 15 गुणिले x. यावरून xची व्हॅल्यू काढू आपण. काय होईल? 20 गुणिले 6 आणि हे भागाकारामध्ये येतील. तर आता 5 त्रिक 15, 5 चौक 20, बरोबर आहे. 3 1 3, 3 2 6, म्हणजे काय होईल? 4 गुणिले 2, म्हणजे xची व्हॅल्यू काय येईल? 8 तास. आता 8 तास हे आपल्याला पर्यायामध्ये आहे, पण हे उत्तर आपलं बरोबर नाही आहे. कारण आपल्याला काय विचारलं आहे? 15 कामगारांना रोज किती तास जास्त काम करावे लागेल. ज्यावेळेस 20 कामगार होते 6 तास काम करत होते. आता 15च कामगार केलेत, तर वेळ किती लागतोय? 8 तास. 6 पहिले तास लागत होते, तर आता 8 तास, म्हणजे फरक किती आहे? 2चा, म्हणजे 2 तास जास्त काम करावं लागते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. आपल्याला 8 तास हे उत्तर अपेक्षित नाही आहे, आपल्याला हे 2 तास उत्तर अपेक्षित आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो एक मोटार ताशी 45 किलोमीटर काही वेळामध्ये काही अंतर पार करते. ताशी 45 किलोमीटर, ताशी 45 किलोमीटर, म्हणजे एका तासात गाडी किती किलोमीटर जाते? 45 किलोमीटर. म्हणजे याचा अर्थ काय होतो? 1 तासामध्ये गाडी 45 किलोमीटर जाते. तर आता आपल्याला काय विचारले? त्या अंतराच्या
4/3 पट अंतर तेवढ्याच वेळात पार करण्यासाठी मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल. आता मग नवीन अंतर काय येईल आपलं? नवीन अंतर पहिलं अंतर किती आहे आपलं? 45 किलोमीटर. नवीन अंतर किती दिलं आहे? 4/3 पट, म्हणजे 45ची आपल्याला 4/3 पट करायची. तर ही काटाकाटी करू. 3 एक 3, येथे 1 राहील, 3 5 15, म्हणजे 15 गुणिले 4 काय होईल? 60 किलोमीटर. मग नवीन अंतर काय येईल आपलं? 60 किलोमीटर. पहिलं अंतर किती आहे? 45 किलोमीटर. येथे आपल्याला काय विचारलेलं आहे? तेवढ्याच वेळात पार करण्यासाठी मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल. पहिला काय होता? 45, नंतर काय आहे? 60. फरक किती आहे यामध्ये? 60 मायनस 45 म्हणजे 15चा, म्हणजे 15 किलोमीटरने आपल्याला स्पीड वाढवावी लागेल. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो एका विद्यार्थी वसतिगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च 5,000 रुपये होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल? पहा, येथे 20 विद्यार्थी 10 दिवस दिलेत. येथे विद्यार्थी वाढविलेले आहेत, म्हणजे विद्यार्थी वाढले तर खर्चसुद्धा वाढणार आहे. त्यामुळे हे कसं आहे? समप्रमाण आहे. समप्रमाण असेल तर आपण काय घेतो? भागाकार घेतो. म्हणजे आता 5,000 हा खर्च होतो किती विद्यार्थ्यांना? 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च काढायचा आहे. समजा x खर्च होईल किती? 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा. याप्रमाणे समचलन असल्यामुळे असं आपण समीकरण तयार करू शकतो. तर आता ही x ची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. हे काय होतील? 5,000 होतील, आणि हे 200 होतील, आणि हे x हे असेच राहू देऊ आपण, काटाकाटीमध्ये कॅन्सल होतील. त्यावरून x ची व्हॅल्यू काय येईल? तिरपा गुणाकार x गुणिले 200 असंही लिहिता येईल, आणि हे 5,000 गुणिले 32 गुणिले 7. आता x ची व्हॅल्यू पाहिजे. x इक्वल टू 5,000 गुणिले 32 गुणिले 7, आणि हे 200 इकडे भागाकारामध्ये येतील. हा 0 हा 0 कॅन्सल, हा 0 हा 0 कॅन्सल. आता बे एक बे, तर येथे 16 होतील. बरोबर आहे. म्हणजे काय होईल? 50 गुणिले 16 आणि गुणिले 7 यांचा गुणाकार. 50 16 गुणिले 7 112, आणि 112 गुणिले 50 0, 5 दोन्ही 10, हाताला 1, 5 1 5 आणि 1 6, 5 1 5, 5,600. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो एक मोटार ताशी 40 किलोमीटर वेगाने सकाळी 5 वाजता एका ठिकाणाहून निघाली. समजा आपण हा रोड आहे, 5 वाजता निघाली, 5 AM सकाळी 5 वाजता. त्या गाडीचा स्पीड किती आहे? 40 किलोमीटर आहे पर आवर. एका तासामध्ये 40 किलोमीटर या वेगाने सकाळी 5 वाजता एका ठिकाणाहून निघाली. त्यानंतर बरोबर 2 तासांनी दुसरी मोटार त्याच दिशेने व त्याच ठिकाणी पहिलीच्या 1.5 पट वेगाने निघाली. म्हणजे 2 तासांनी दुसरी मोटार निघाली. मग दुसरी मोटारीचा वेळ किती असेल? 7 वाजता निघाली असेल. बरोबर आहे, 7 वाजता निघाली. तर ह्या गाडीचा स्पीड किती येईल? येथे एक गाडी आहे, तिचा स्पीड किती आहे? 40 किलोमीटर पर आवर, आणि ह्या गाडीचा 1.5 पट जास्त आहे. म्हणजे आता किती होईल? हे 40 आणि 1.5 पट, म्हणजे 1.5 म्हणजे काय? 3चे अर्धे म्हणजे 3/2. आता हे किती होतील? बे एक बे 20 आणि 20 त्रिक 60, म्हणजे 40च्या 1.5 पट किती होईल? 60. म्हणजे या गाडीचा स्पीड काय असणार आहे? 60 किलोमीटर पर आवर. आपल्याला काय विचारलं आहे? तर त्या दोन्ही मोटारींची भेट किती वाजता होईल? आता पहा, ही बस, ही एक गाडी आणि ही एक गाडी, ही 5 वाजता निघाली, म्हणजे एका तासामध्ये किती जाईल? ज्यावेळेस 6 वाजतील त्यावेळेस 7 8 9 10 11 असे 12. आता 6 वाजता ही गाडी, 5 वाजता निघाली गाडी, 6 वाजता 40 किलोमीटर अंतर पार करेल. बरोबर आहे. 7 वाजता काय होईल? 80 किलोमीटर होईल. 8 वाजता ती गाडी किती अंतर पार करेल? 120. 9 वाजता 160 किलोमीटर, आणि ज्यावेळेस 10 वाजतील त्यावेळेस ही गाडी किती अंतर पार करेल? 200 किलोमीटर. ज्यावेळेस 11 वाजतील त्यावेळेस ही गाडी 240 किलोमीटर अंतर पार करेल. बरोबर आहे. आता
येथे पहा 7 वाजता निघालेली, पण ज्यावेळेस 8 वाजतील, 8 वाजता ही गाडी किती अंतर पार करेल, कारण हिचा स्पीड 60 km/h आहे, म्हणजे ही 8 वाजता 60 km/h असणार आहे. 9 वाजता ही गाडी कुठं असणार आहे, 120 km/h. ज्यावेळेस 10 वाजतील त्यावेळेस ही गाडी कुठे असेल, 160 फरक किती, 60चा येईल ना, 60, 120, 130. ज्यावेळेस 11 वाजतील त्यावेळेस ही गाडी कुठे असेल, 180, पुन्हा 60 km वाढतील म्हणजे 240. आता पहा, आणि ज्यावेळेस 12 वाजतील त्यावेळेस ही गाडी किती अंतर जाईल, 300 km जाईल. ज्यावेळेस 12 वाजतील, ह्या दोन गाडींची भेट कधी होईल. आता ज्यावेळेस 11 वाजले त्यावेळेस ही गाडी कुठे आली पहा, 240 km आली. परंतु ही पण गाडी कधी आली, ज्यावेळेस 11 वाजले त्यावेळेस 240 km आली. म्हणजे ही गाडी मागून निघाली 2 तास, परंतु वेग जास्त असल्यामुळे हिला कव्हर केलेलं आहे. म्हणजे 11 ज्यावेळेस वाजले त्यावेळेस या गाड्या दोन्ही बरोबर आहेत. 11 वाजता बरोबर आहे, म्हणजे सकाळी 11 वाजता, सकाळी 11 वाजता. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत ₹80 आहे, तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती. आपल्याला मीटर आणि डेसिमीटरमध्ये रूपांतर करता यायला पाहिजे. यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता म्हणजे तुम्हाला येथे मीटरचं डेसिमीटरमध्ये रूपांतर करता येईल. आपल्याला काय दिलं आहे, 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत, 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत किती दिलेली आहे, ₹80 दिले. मग 1 मीटर लांबीची किंमत किती होईल, 5ने डिवाईड करू आपण, तर काय येईल, ₹16. 1 मीटर लांबीच्या तारेची किंमत किती येते, ₹16 येते. आपल्याला 1 डेसिमीटरची काढायची आहे. आपल्याला मीटर आणि डेसिमीटरमधला फरक माहीत पाहिजे. 1 मीटर म्हणजे 10 डेसिमीटर होतात. इथे मी डायरेक्ट लिहिलेलं आहे, कसं करायचं त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये पहा. 1 मीटर तारेची किंमत किती आली, ₹16 आलेली. म्हणजे ₹16 कशाची किंमत आहे, 10 डेसिमीटर लांबीच्या तारेची आहे. तर आपल्याला 16ला आपण 10ने डिवाईड करू, तर काय होईल, 1.6 होईल. 1.6 रुपये होतील. म्हणजे काय होतील, 1.6 रुपीज म्हणजे ₹1.60. 1.6 रुपये म्हणजे काय, ₹1.60. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आपल्याला ए आणि बी मध्ये समचलन दिलेलं आहे. ए आणि बी मध्ये समचलन दिलेलं आहे. तर एची किंमत दिली, बीची किंमत दिलेली आहे, चलनाचा स्थिरांक काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे समचलन असेल तर यांचा भागाकार कॉन्स्टंट असतो. म्हणजे ए आणि बी इक्वल टू स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट, याला आपण काय म्हणतो, स्थिरांक, चलनाचा स्थिरांक. फक्त आपल्याला केची व्हॅल्यू काढायची येथे. ए आणि बी, एची किंमत दिलेली आहे 2.5 आणि बीची दिलेली आहे 5. आता 2.5 अपॉन 5 हा पॉईंट आपण जर येथे सर केला तर हा येथे एक 0 वाढेल, म्हणजे काय, 25/50 होईल. आता 25ला 50ने डिवाईड करायचं, तर काय होईल, भाग जात नाही, 0.5×5=25 म्हणजे 0.5 येईल. 0.5 केची व्हॅल्यू किती येईल, कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक किती येईल, 0.5. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.